नमस्कार, मी प्रियांका नागने. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्याकडून अपडेट आलेली आहे. एकूण 9,995 जागांसाठी इथे जॉब अपडेट आहे. आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, त्याच्यानंतर इथे ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, सॅलरी म्हणजे वेतन किती भेटणार आहे, ते कोण कोण अर्ज करू शकतो आणि मेन गोष्ट म्हणजे ते फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज नक्कीच करू शकणार आहेत. वेगवेगळ्या पोस्ट वाईज आहे, खूप मोठी जागा आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जे लिंक आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. जसे की वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, पुणे कंटेनमेंट बोर्ड रिलेटेड असू द्या किंवा केंद्र सरकारी जॉब्स असू द्या, असे वेगवेगळे जॉब अपडेट्स आपल्या चॅनलवरती दररोज असतात. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची सविस्तर माहिती आहे ते बघून घेऊया. सो इथे दिलेलं आहे बघा, टेंटेटिव्ह डेट्स दिलेले आहेत, इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहेत, ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे, ते सुद्धा बघून घेऊया. कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर द रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर्स सांगितलेलं आहे. सेल 1, 2 अँड 3 अँड ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजसाठी सांगितलेलं आहे. सो इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिट मॉडिफिकेशन आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. 7 जून 2024 ते 27 जून 2024 हे लास्ट डेट असणार आहे. पेमेंटसुद्धा या दिवसांमध्येच करून घ्यायचं आहे. त्यानंतर कॉल लेटर्स जे डाउनलोड करायचं आहे प्री एक्झाम ट्रेनिंग ते जुलै 2024मध्ये येणार आहे. हे पूर्ण इम्पॉर्टंट डेट्स इथे दिलेलं आहे. एक्झाम्स कधी असणार आहे, ऑनलाईन एक्झामचं रिझल्ट कधी असणार आहे, त्यानंतर इथे ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी ऑगस्टमध्ये असणार आहे, रिझल्ट ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये असणार आहे. त्यानंतर कॉल लेटर ऑफ ऑनलाईन एक्झाम मेन आणि सिंगल सप्टेंबरमध्ये असणार आहे. हे शेड्यूल पूर्ण इथं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे, सर्व माहिती आहे. आपल्याकडे 56 पानांचं PDF आहे. तुम्हाला एज्युकेशन क्रायटेरिया काय लागणार आहे, कोणते कोणते इथे रिजनल रुरल बँक्समध्ये आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. आपण 1 बाय 1 पॉईंट बघून घेऊया. सो इथे तुम्ही ॲप्लिकेशन करताना काय काय इथे नॅशनॅलिटी बघा, सिटीजन ऑफ इंडिया पाहिजे आहे, सब्जेक्ट ऑफ नेपाळ आहे, सब्जेक्ट ऑफ भूतान पाहिजे आहे. एज आता इथे एजसाठी सांगितलेलं आहे. एज क्रायटेरिया ग्रुप बी फॉर ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजसाठी एज लिमिट 18 ते 28 पाहिजे आहे आणि इथे फॉर ऑफिस स्केल 18 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे आहे. ग्रुप ए ऑफिसर्स म्हणजे वेगवेगळे इथे वयोमर्यादा दिलेला आहे. अबाउट 21 इयर्स, बिलो 32 इयर्स इथे सांगितलेलं आहे. म्हणजे फॉर ऑफिसर स्केल 3 अबाउट 21 इयर्स आणि 40 इयर्स सांगितलेलं आहे. 21 ते 40 वर्षापर्यंत. एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. SC STला 5 वर्षाचं, OBCला 3 वर्षाचं, PWBDला 10 वर्षाचं असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे अजून बरीचशी माहिती दिलेली आहे. आपण स्क्रोल करत आहोत की जे ब्लाइंडनेस असेल किंवा फिजिकल काही प्रॉब्लेम असेल तर काय तिथे काय काय तुम्हाला सोयी सुविधा आहेत हे सुद्धा माहिती दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे गाईडलाईन्स दिलेले आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतींचे आणि इथे शिक्षण किती असणार म्हणजे एज्युकेशन क्रायटेरिया काय लागणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया. सो ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजसाठी बॅचलर्स डिग्री कोणत्याही डिसिप्लिन म्हणजे कोणत्याही ब्रांचमधून चालणार आहे. लोकल लँग्वेज आलेले पाहिजे आहे. वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर पाहिजे आहे. स्केल 1 असिस्टंट मॅनेजर बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन चालणार आहे. त्याच्यानंतर प्रेफरन्सेस विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हॅव्हिंग डिग्री इन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, त्यानंतर ॲनिमल हस्बंड्री, वेटर्निटी सायन्स हे पूर्ण तुमचं आलं पाहिजे आहे आणि तुमच्याकडे कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे आहे. ऑफिसर स्केल टू जनरल बँकिंग ऑफिसर मॅनेजर सेम हिअर बॅचलर्स डिग्री पाहिजे आहे. 50 मार्क्स इन ॲग्रिगेट सांगितलेलं आहे आणि ते कोणत्या फील्डमधून सांगितलेलं आहे बघा, बँकिंग आहे, फायनान्स आहे, मार्केटिंग, ॲग्रिकल्चर, त्यानंतर इथे ॲनिमल हस्बंड्री असे वेगवेगळे दिलेले आहे. तुम्ही बघायचं आहे. इथे IT दिलेलं आहे, मॅनेजमेंट दिलेलं आहे, लॉ आहे, इकॉनॉमिक्स आहे, स्पेशलिस्ट ऑफिसर्स मॅनेजर इथे सांगितलेलं आहे. बॅचलर्स डिग्री फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स IT मधून झालेलं पाहिजे आहे आणि तुम्हाला इथे ASP PHP C++ जावा VB इथे आलं पाहिजे आहे. चार्टर्ड अकाउंटंट सर्टिफाईड असोसिएट फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे ऑफिसर स्केल 3 हे इथे सुद्धा बॅचलर्स डिग्री कोणत्याही फील्डमधून चालणार आहे. इथे फील्ड्स दिलेले आहे, तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे पर्सेंटेज कसं चेक करायचं हे पूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथे ॲप्लिकेशन करताना ऑनलाईन फी असणार आहे तुम्हाला. ऑफिसर स्केल 1, 2 अँड 3ला ₹175 इन्क्लुझिव्ह ऑफ GST असणार आहे फॉर SC ST PWBD कॅन्डिडेट्सला आणि 850 बाकीच्या मेंबर्सना असणार आहे. आणि ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज 175 असणार आहे SC ST PWBD ECM DSM कॅन्डिडेट्सला आणि बाकीच्यांना ₹800 असणार आहे. आता ऑनलाईन एक्झामिनेशन स्ट्रक्चर दिलेली आहे. इथे पूर्ण जो सिलेबस आहे तुम्ही चेक करून घ्यायचा आहे बघा. पेज नंबर 20वर दिलेले 20 नंबर आहे. PDFमध्ये तुम्ही एकदा डाउनलोड करून नक्कीच बघू शकता की रिझनिंग आहे, न्यूमरिकल ॲबिलिटी आहे, टोटल क्वेश्चन्स 80 मार्क्स 80,
आणि ते 45 मिनिट्स टाईम असणार आहे. ऑफिसर स्केल 1ला सुद्धा रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड सांगितलेलं आहे. आता इथे मेन एक्झामिनेशनचं सुद्धा सिलेबस दिलेला आहे, तुम्ही चेक करून घ्यायचं आहे, त्यानुसार तयारी नक्कीच करून घ्यायची आहे. सॅलरीसुद्धा खूप चांगली भेटणार आहे तुम्हाला. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे नेमोस्टेट वर्जन्स ऑफ टेस्ट सांगितलेलं आहे, म्हणजे मीडियम ऑफ एक्झामिनेशन कोणत्या पद्धतीने होणार आहे ते सांगितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये इथे इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणीमध्ये होणार आहे. इथे ऑल इंडिया उमेदवार नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात. फ्रेशर व अनुभवी उमेदवार असेल नक्कीच अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर तुम्ही डिरेक्टली इथे लॉग इन करू शकणार आहे किंवा क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. आता इथे 19,900 पासून सुरुवात असणार आहे सॅलरीची. 92,300 पर्यंत इथे सॅलरी भेटणार आहे. ऑल इंडिया उमेदवारासाठी आहे. एकूण 9,995 साठी इथे जागा आहे, तुम्ही नक्कीच बघू शकता. काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.